मित्रांनो, बाप आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडलेली आहे. ही घटना ऐकल्यानंतर तुमच्यासुद्धा कानावरती विश्वास बसणार नाही. कारण ही घटना ऐकल्यानंतर तुम्हाला सुद्धा प्रश्न पडेल, की एक बाप आपल्या मुलीसोबत इतकं निर्दयीने कृत्य करू शकतो का? मित्रांनो, ही घटना आहे सांगली जिल्ह्यामधील. शेजारच्या व्यक्तीने 2 मुलींवरती चोरीची आळ घातल्यानंतर बापाने आपल्या मुलीला घरामध्ये बोलवलं. बापाचा राग हा प्रचंड अनावर झाला आणि शेजारच्या लोकांनी आपल्या मुलीवरती चोरीची आळ घातल्यानंतर संतापलेल्या बापाने आपल्या 2 मुलींना चक्क घराच्या छतावर उलटं लटकवलं. की बापाने छताला लटकवण्याच्या आधी आपल्या मुलीला निर्दयीपणाने मारहाण केली आणि त्यानंतर छतावरती लटकवलं. याच दरम्यान एका मुलीचा यामध्ये मृत्यू झाला असून तर एक मुलगी गंभीर जखमी आहे. सध्या तिच्यावरती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या नराधम बापाने जेव्हा आपल्या मुलीला रात्रभर छतावर उलटं लटकून ठेवलं, तेव्हा मुलीने पाणी पिण्यास मागितलं. मात्र या नराधमाने पाणीसुद्धा प्यायला दिलं नाही आणि त्यांना रातभर छतावर उलटं लटकून ठेवलं. जेव्हा दुसरी मुलगी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती, तेव्हा त्या मुलीने झालेला प्रकार सर्व हॉस्पिटलमधील स्टाफला सांगितला आणि ताबडतोब या प्रकरणामध्ये भांडाफोड झाला आणि पोलिसांनी कारवाई केली. अशाच बातम्यांसाठी चॅनेल सबस्क्राईब करून घ्या.